आज आपण बनवणार आहोत कांदा भजी। तर यासाठी लागणारे साहित्य आहे, इथे मी 5 ते 6 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर 2 वाटी बेसन घेतलेलं आहे। त्यानंतर पाऊण वाटी आपल्याला तांदळाचे पीठ वापरायचे आहे। 1 चमचा आले लसूण पेस्ट, त्यानंतर 1 चमचा धने आणि जिरेची पावडर घेतलेली आहे। 1 चमचा मिरची पावडर आणि अर्धा चमचा हळद। त्यानंतर मी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक चिरून। 1 चमचा ओवा, त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे। गरजेनुसार आपल्याला पाण्याचा वापर करायचा आहे आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। तर इथे मी 5 ते 6 कांदे उभे बारीक चिरून घेतलेले आहेत। यामध्ये मी 2 वाटी बेसन घालून घेत आहे। त्यानंतर मी यामध्ये पाऊण वाटी तांदळाचे पीठ घालणार आहे। म्हणजे 2 वाटी बेसन आणि पाऊण वाटी तांदळाचे पीठ हे या भज्यासाठी म्हणजे बरोबर प्रमाण ठरलेलं आहे। तर 2 वाटी बेसनासाठी मी इथे पाऊण वाटी तांदळाचे पीठ वापरलेले आहे। त्यानंतर 1 चमचा मी लाल तिखट आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे। त्यानंतर एक चमचा धने आणि जिरे पावडर घेतलेला आहे, ते पण मी घालून घेते। त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून घ्यायची आहे। त्यानंतर 1 चमचा ओवा, इथे मी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत। तुम्हाला जसं कमी जास्त तिखट आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घालू शकता। त्यानंतर बारीक चिरून कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपल्याला चवीनुसार आता मीठ टाकून घ्यायचं आहे। आणि आता हे सर्व आपण एकत्रित करून घेणार आहोत। आता मी हेला सगळ्याला मिक्स करून घेते, म्हणजे जे पण आपण इन्ग्रेडियंट्स टाकलेले आहेत ते सगळे कांद्याला नीट लागतील। जर तुम्हाला ही भजी लगेच करायची असतील तर तुम्ही यामध्ये पाण्याचा वापर करा। जर तुम्हाला ही भजी लगेच करायची नसतील तर तुम्ही हे आता जसं दिसत आहे स्क्रीनवरती त्याप्रमाणे तुम्ही करून ठेवा आणि त्यानंतर जर थोडंसं प्रमाणात 2 ते 3 चमचे पाणी लागलं तर तुम्ही घाला, कारण कांद्याचं आपोआप पाणी त्याला सुटेल। पण इथे मात्र मी इन्स्टंट करणार आहे भजी, त्यामुळे मी यामध्ये पाण्याचा वापर करणार आहे। यामध्ये पाण्याचा वापर आपल्याला जास्त करायचं नाही, जसं जसं लागेल त्याप्रमाणे आपण यामध्ये पाणी घालत जाणार आहोत। तर मी आता यामध्ये लागेल तसं पाणी घालून हे पीठ मी आता बनवून घेते। आपलं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे हळूहळू पाणी घालून। आपल्याला हे जे बॅटर आहे ते एकदम सरसरीत असं करायचं नाही आहे, एकदम थोड्या पाण्यामध्ये आपल्याला याला सगळ्याला एकत्रित करून घ्यायचं आहे। तुम्हाला आता थोड्या वेळाने लक्षात येईल की मी याची कन्सिस्टन्सी कशी ठेवलेली आहे। तर आता हे मी सगळं नीट मिक्स करून घेते, जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही आहे। तर आता तुम्हाला याचं कन्सिस्टन्सी लक्षात आली असेल, याप्रमाणे बॅटर बनवून घ्यायचं आहे। आता हे बॅटर बनवून झाल्यानंतर आपल्याला याला 10 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून द्यायचं आहे। मी आता याला 10 मिनिट ठेवून देणार आहे या बॅटरला। आता मी 10 मिनिटानंतर या बॅटरमध्ये आता 10 मिनिट झालेले आहे, मी बॅटर ठेवलं होतं, आता 10 मिनिट झालेली आहे। 10 मिनिट झाल्यानंतर मी यामध्ये 2 चमचे गरम तेल घालून घेत आहे। 10 मिनिट झाल्यानंतर आपण घालून घ्यायचं आहे गरम तेल, म्हणजे ज्याला आपण मोहन बोलतो ते घालून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर आपण ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग लगेच भजी आपण करून घेणार आहोत। तर आता मी तेल तापत ठेवलेलं होतं, आता त्यामध्ये मी हळूहळू भजी करून घेते। आता ही भजी बनवताना आपल्याला गॅसची जी फ्लेम आहे ती हाय ठेवायची नाही, आपल्याला सगळं हे लो फ्लेमवरती करायचं आहे। जर आपण गॅसची फ्लेम हाय ठेवली तर आपले जे पण भजे बनतील तर ते लगेच करपले जातील आणि आतून कच्चे राहतील। पण जर आपण ह्याला लो फ्लेमवरती केलं तर आतून पण चांगले शिजतील आणि लगेच बाहेरून करपणार नाही। तर 1-2 मिनिट वेळ होईल, पण भजी एकदम कमी आचेवरती लो फ्लेमवरती केला तर भजी खुसखुशीत होतील। तर याप्रमाणे मी भजी करून घेते। तर आपल्या आता भज्यांचा हळूहळू
कलर जो आहे तो चेंज व्हायला चालू होणार आता. तर मी आता तळून घेते. तर आता भज्यांचा कलर चेंज झालेला आहे. एक थोडा कलर अजून चेंज होईपर्यंत मी ठेवणार आहे. आणि आता आपली भज्जी मात्र बनलेली आहे. यांना मी काढून घेते आणि अजून मी भज्जी बनवून घेते. तर ह्या रेसिपीची सगळी माहिती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. माझ्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामच्या चॅनलची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. मला इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा. तसंच मला यूट्यूबला माझ्या रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा. तर अशा प्रकारे मी सगळे भज्जे बनवून घेत आहे. तर आता आपली भज्जी बनलेली आहेत. ही भज्जी खाण्यासाठी खूप टेस्टी आहेत. एकदम कुरकुरीत भज्जी होतात. जसं की आपण बाहेर जाऊन खातो त्याप्रमाणेच ही भज्जी बनलेली आहे. तुम्हाला दिसताना आता कळून येत असेल. एकदम ही भज्जी छान बनतात, खुसखुशीत लागतात. तुम्ही नक्की करून बघा आणि मला लाईक, शेअर आणि कमेंट करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला फॉलो करा. तर अशा प्रकारे आपली भज्जी बनलेली आहेत. थँक्यू.